नमस्कार मित्रांनो, मी निलेश गोडविंदे स्वागत करत आहे आपल्या NG सोल्युशन चॅनलमध्ये. मित्रांनो, आज आपण काही ॲव्हरेजचेच एक्झाम्पल पाहणार आहोत. ॲव्हरेज सरासरीचे. तर कालच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलेलं आहे, मागच्या व्हिडिओमध्ये तर तिथे आपण काही नॅचरल नंबर किंवा त्रिकोणीय संख्यांची त्यांची आपण सरासरी पाहिलेली आहे. आता आपण पुढे पाहूया. तर नेक्स्ट एक्झाम्पल घेऊ. 32 ते 58 पर्यंत नैसर्गिक संख्यांची सरासरी काढा. नैसर्गिक संख्यांची सरासरी काढा. तर मित्रांनो, 32 ते 58 यांची सरासरी काढताना आपण घेऊया पहिला नंबर, पहिली व्हॅल्यू आणि शेवटची व्हॅल्यू यांची ॲडिशन, म्हणजे 32 प्लस 58 नैसर्गिक संख्या आल्यात त्यामुळे, कारण की त्या नैसर्गिक संख्या सिक्वेन्सनुसार असणार. तर 32 प्लस 58 डिवायडेड बाय 2. तर हा एक फॉर्म्युलाच आहे. इथे 8 आणि 2 10 0 4 1 4 3 90 90 डिवायडेड बाय 2 इज इक्वल टू 45. हा आपला ॲव्हरेज आलेला आहे. मित्रांनो, असंच आपण एक सेकंड एक्झाम्पल पाहूया. 47 to 104 पर्यंत नैसर्गिक संख्यांची सरासरी काढा. तर यांची सरासरी काढताना 47 प्लस 104 डिवायडेड बाय 2 इज इक्वल टू 7 आणि 4 11 1 4 1 4 आणि 0 4 आणि 1 5 151 डिवायडेड बाय 2. तर इथे भाग जातोय. 7 दुने 14, उरला 1, त्याच्यावर ठेवला 1. 7 2 पंचे 10, 2 पंचे 10, इथे पॉईंट, पुन्हा 2 पंचे 10, 75.5 हा आपला ॲव्हरेज आलेला आहे. मित्रांनो, आपण नेक्स्ट एक्झाम्पल पाहूया. तर इथे आहे पहिल्या 5 समसंख्यांची सरासरी. समसंख्यांची सरासरी 32 आहे. तर त्या संख्या कोणत्या? तर मित्रांनो, इथे समसंख्यांची दिलेली आहे. तर पहिल्या 5 समसंख्यांची सरासरी 32 आहे. 32 म्हणजे आपली सरासरी काय असतं? मिड पॉईंट असतो, मिड व्हॅल्यू. तर 5 संख्या आहेत, म्हणजे आपली 1 2 3 4 5 तिसरी ही आपली मिड व्हॅल्यू आहे. ती किती आहे? ॲव्हरेज 32 आहे. मिड व्हॅल्यू 32 आहे. तर त्या संख्या कोणत्या? त्या संख्या असणार आहेत 32च्या पुढची समसंख्या 34, त्या पुढची 36, इकडे मागे आल्यानंतर 30, इथे 28. तर ह्या आपल्या त्या संख्या आहेत. आता आपण या संख्यांचा ॲव्हरेज काढला तरी पण काय येणार? पहिली संख्या 28 प्लस 36 डिवायडेड बाय 2, यांचा ॲव्हरेज येणार आहे 6 6 12 2 14 4 4 1 3 2 5 आणि 1 6 64 भागिले 2
आपला आन्सर आहे 32च. म्हणजे आपलं ॲव्हरेज आलेलं आहे 32. तर मित्रांनो अशा प्रकारे आपला जी मिड व्हॅल्यू असतो तो आपला ॲव्हरेज असणार आहे. तर आपण नेक्स्ट एक्झाम्पल पाहूया. बारा क्रमागत विषम संख्यांची सरासरी. विषम संख्यांची सरासरी 74 आहे. तर त्या संख्यामधली सर्वात मोठी संख्या कोणती? मोठी संख्या आपल्याला काढायची आहे. तर मित्रांनो इथे काय करायचं, 12 क्रमागत विषम, 12 संख्यांमधला विषम संख्या किती? 74 आहे. 12 क्रमागत संख्या आपण काढायच्या. फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ, फिफ्थ, 6, 7, 8, 9, 10, 11 आणि 12. 12 क्रमागत संख्यांच्या सरासरी 74 आहे. तर आपल्या याच्यामध्ये सेंटर कोणता येणार 12 संख्यामध्ये? तर 6 आणि 7च्या मध्ये म्हणजे 6.5 हा आपला मधली संख्या आहे. मधली संख्या कशी ओळखायची? तर 12 + 1 ॲड करायचं डिवायडेड बाय 2 म्हणजे 6.5. तर ही संख्या 74 आहे 6 आणि 7च्या मधली. तर आपली सर्वात मोठी संख्या कोणती? तर विषम संख्या 7वी संख्या असणार आहे 75. त्यानंतर 77, 9वी 79, इथे 81, 83 आणि 85. तर आपली सर्वात मोठी संख्या असणार आहे 85. पण आपण ट्रिक्सच्या माध्यमातून आता काढूया. ट्रिक्स अशी आहे की सर्वात मोठी आणि सर्वात छोटी संख्या काढण्यासाठी आपण काय करायचं, सरासरी म्हणजे ॲव्हरेज वजा मोठी संख्या काढताना ॲव्हरेज अधिक जी आपल्याला जेवढ्या संख्या दिलेल्या असतात त्याचा n-1 करायचं. म्हणजे ॲव्हरेज प्लस 12 - 1 11. सॉरी 12 - 1 11. ॲव्हरेज किती आहे आपला 74 + 11 म्हणजे 85. हा आपला सर्वात मोठी संख्या. आणि सर्वात लहान संख्या ॲव्हरेज मायनस 12तून 1 गेले 11 म्हणजे ते n-1 असतं. n-1 ॲव्हरेज किती आहे 74 - 11. 4तून 1 गेले 3, 7तून 1 गेले 6. आपली सर्वात लहान संख्या 63 येणार आहे. असाच आपण एक पुढचा एक्झाम्पल पाहूया. नेक्स्ट एक्झाम्पल आहे 17 क्रमागत समसंख्यांची सरासरी 102 आहे. तर त्यातील सर्वात मोठी आणि सर्वात लहान संख्या ओळखा. तर काय आहे आपली ट्रिक्स की सरासरी 102 डायरेक्ट आपण करूया पटकन. 102 मायनस 17तून 1 गेले 16. सर्वात लहान काढूया संख्या. 102 मधून 16 गेले, राहिले 86. ही आली सर्वात लहान संख्या. आणि सर्वात मोठी 102 + 16 किती आली 118. ही आहे सर्वात मोठी संख्या. म्हणजे आपल्याला एक्झाममध्ये असं काही विचारलं तर आपल्याला वेळ न घालवता आन्सर यायला पाहिजे. मित्रांनो ही आहे ती ट्रिक्स. तर काय असतं ते सरासरी म्हणजे ॲव्हरेज. जर आपण यातली दुसरी
आता इथे त्यांनी सांगितली सर्वात लहान आणि सर्वात मोठी, तर त्यांनी असे सुद्धा विचारू शकतात की सर्वात म्हणजे दुसरी सर्वात मोठी आणि दुसरी सर्वात लहान संख्या यांची जरी ॲव्हरेज काढला तरी तो तेवढाच येतोय, म्हणजे 102च येणार आहे. तर आपण पाहूया इथे काय 86 आहे सर्वात लहान, तर दुसरी सर्वात लहान 88 आणि इथे 118 आहे सर्वात मोठी, तर दुसरी सर्वात मोठी 116 होणार. त्यांचा ॲव्हरेज काढू आपण, तरी पण काय येणार 12 आणि 14, 4 चला 1, 8 आणि 1 9 आणि 1 10 0 चला 1 204 भागिले 2, तर आन्सर आलेला आहे 102. म्हणजे कितवी पण संख्या घेतली तरी पण आपला आन्सर ॲव्हरेज हे सेम असणार आहे. तर मित्रांनो आपण अजून एक एक्झाम्पल पाहूया. तर आपल्याला 17, 18, 20, 23, x या संख्यांची सरासरी 20 आहे, तर x ची किंमत काय? तर x बरोबर किती? तर यामध्ये आपल्याला आता इथे संख्या दिलेल्या आहेत काय 17, 18, 20, 23 आणि x. तर x ची किंमत आपल्याला काढायची. आपला ॲव्हरेज दिलेला आहे 20 हा ॲव्हरेज आहे. तर आपण इथे आता ही ॲव्हरेजपेक्षा कितीने कमी आहे? तर -3ने, ही -2ने, 23 + 3ने जास्त आहे. तर x काय येणार? तर आपल्याला दोन्ही बाजू सेम करायच्या आहेत. ॲव्हरेज म्हणजे आपल्या दोन्ही बाजू बॅलन्स करायच्या असतात. तर इथे बॅलन्स करताना आपण +3 -3 कॅन्सल, इथे +2 आहे बॅलन्स करण्यासाठी, इथे इथे -2 आहे, इथे +2 घेऊ, म्हणजे ॲव्हरेज +2 x बरोबर 22 हा आपला आन्सर येणार आहे. तर मित्रांनो असंच एक दुसरा एक्झाम्पल पाहूया. 97, 103, 108, 108, 107, 88 आणि x ह्या रँडम संख्या आहेत. तर त्यांचं ॲव्हरेज आहे 98. तर आपल्याला x ची व्हॅल्यू फाइंड करायची. तर आता काय करायचं, मग 98 ॲव्हरेज आहे, हा 97 कितीने कमी आहे? -1ने, 103 + 5ने, 108 + 10ने, 107 + 9ने, 88 - 10ने. आता ॲव्हरेज काढायचं आहे, म्हणजे +- 10 कॅन्सल, इथे काय झालं -1 + 5 + 9, 9 आणि 5 14, 14 - 1 13 + 13. दुसऱ्या बाजूला पण काय पाहिजे -13 पाहिजे. 98 ॲव्हरेज -13 = 85. हा आपला ॲव्हरेज आलेला आहे. ॲव्हरेज नाही, x ची व्हॅल्यू आलेली आहे, x बरोबर 85. तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद मित्रांनो. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. मी असेच नवनवीन मॅथ्सचे काही टॉपिक्स घेऊन येणार आहे तुमच्यासमोर. तर आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.